नमस्कार श्रोते हो. परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतिनी कुंडीकर आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण बीज संकलन याविषयी उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. संकलन आणि निवेदन आहे अण्णा जगताप यांचं. बांधवांनो नमस्कार. आपण आपल्या दैनंदिन आहारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे अन्न खात असतो. खरं तर हे सगळे जीवनच खाणे, पाहणे आणि वेगवेगळ्या गोष्टींचा उपभोग घेणे यासाठी आहे. आपण जी काही संपत्ती कमवतो त्यातील बराचसा भाग आपण आनंद मिळवण्यासाठी वापरतो. आधुनिक काळामध्ये फास्ट फूड मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. या फास्ट फूडमध्ये वापरल्या जाणारे घटक निसर्गातूनच येणारे आहेत, परंतु प्रक्रिया होऊन ज्याचे विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतात. निसर्गातील अनेक फळाफुलांना, झाडांच्या मुळांना संकलित करून वेगवेगळे फ्लेवर आज बनवले जातात आणि त्यावरच रासायनिक प्रक्रिया करून दिसायला सुंदर बनवले जातात. खूप काळ ओलांडून गेल्यानंतर आपल्या लक्षात येते की आपण गावरान पद्धतीचे फळे भाज्या खायला हव्यात, ज्याच्या शरीरावरती खूप मोठा चांगला परिणाम होऊ शकतो. आपण निरोगी जगू शकतो. नास्ति मूळ अनौषधम, म्हणजेच अशी एकही झाड नाही की ज्याच्या मुळाच्या मध्ये किंवा पानाफुलामध्ये औषधी गुणधर्म नाही. खोडाच्या सालीचा, पानाचा, फुलाचा, फळाचा, बियाचा काही नाही तर काहीतरी उपयोग होतो. संत ज्ञानेश्वर एका वेळी असं म्हणतात की बीज मोडे झाड होई, झाड मोडे बीज समाय. अर्थात बीजातूनच झाडाची निर्मिती होते आणि झाडावरच पुन्हा बीजाची निर्मिती होते. हे बीज फार महत्त्वाचं आहे. बीजाचे संगोपन करणे म्हणजे त्या वनस्पतीचे संगोपन करणे. एक बीज लावले तर हजारो बीजे आपोआप वाढत जातात. म्हणून आपल्या पूर्वजांनी पिढ्यानपिढ्यापासून ज्या बीजांचं संगोपन केले आहे ते आपणही करत गेलो तर पुढच्या काळात आपल्या वंशाला ते मिळत जाईल, अन्यथा नष्ट होईल. दैनंदिन जीवनामध्ये आपण जी काही फळं खातो त्याच्या बीजांचे संकलन करून आपण जर रोपवाटिका तयार केल्या किंवा बीज जर वाटप केले तर अनेक वनस्पती आहेत की ज्या खातात, हेही आजच्या पिढीला माहीत नाही, ते पुढच्या पिढ्यांना माहीत होईल. त्याबद्दल ते माहिती घ्यायला लागतील. पूर्वी 350च्या वर भाज्या खाल्ल्या जायच्या. आज आपल्याला 25 ते 30 प्रकारच्या भाज्यासुद्धा माहीत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज आपण किती भाज्या खातो आणि त्यापैकी किती भाज्या देशी आहेत हे सुद्धा आपल्याला माहीत नाही, अशी परिस्थिती आज प्रत्येक घरामध्ये दिसून येते. म्हणून जर आपण वेगवेगळ्या पद्धतीचे गावरान देशी वाणं सांभाळली, ज्याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये आज भाज्या जर बघितल्या तर रासायनिक फवारलेले असतात, अशावेळी जाणकार मंडळींनी बीज संकलन जर केले तर आपल्या शेतात, ओढ्याच्या काठी, नदी नाल्या, डोंगरदऱ्यांमध्ये आजही मोठ्या प्रमाणामध्ये देशी भाज्या उपलब्ध आहेत, ज्या भाज्यांच्या बीजाचं संगोपन होऊ शकतं आणि एक बीज संकलन केंद्रच आपल्या घरामध्ये निर्माण होऊ शकतं. लहान मुले यामध्ये सहभागी होऊ शकतात. त्यांनी जर बीज संकलन केंद्र तयार केले तर त्या बीजांची इत्थंभूत माहिती उपक्रमाअंतर्गत ते मांडू शकतात. महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर असे अनेक व्यक्तिमत्व आहेत की ज्यांनी देशी वाणांचे बीज संकलन करून संगोपन केले आहे. आपणही आपल्या घरी दैनंदिन जीवनामध्ये जी काही फळं खातो, भाज्या खातो, त्यांचे बीज संकलन केले तर पुढच्या पिढ्यांना ते उपलब्ध होईल. एक मूळ 30 झाडे अभियान या माध्यमातून खूप काळापासून प्रयत्न करते, ज्यामध्ये पांढरा हादगा, लाल हादगा, कोयरी, कृष्णफळ, पठाडी, सूर्यकंद, समिंदर, शोक अर्थात विधारा, लाल आंबाडी यासारख्या अनेक दुर्मिळ वनस्पतींचे बीज संकलन करून त्याचं संगोपन करते. अनेक मुलं निसर्गाच्या शाळेमधील हे बीज संकलन केंद्र तयार करतात. असे बीज संकलन केंद्र जर सुरू केले तर त्या बीजाची जी आपण राखण करतो ती राखण पुढच्या काळासाठी महत्त्वाची ठरते. धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण बीज संकलन याविषयी उपयुक्त माहिती ऐकलीत. संकलन आणि निवेदन होतं अण्णा जगताप यांचं. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. भेटूयात उद्याच्या परिसर कार्यक्रमाअंतर्गत. नमस्कार.